तुम्हाला पण वाटतं ना, आपण केलेला उपमा हॉटेलसारखा मऊसूद आणि चवीला अगदी भन्नाट लागावा, यासाठी रव्याचा उपमा करत असताना त्यामध्ये एक वस्तू टाकायला विसरू नका. त्यासाठी रवा जो आहे तो छान असा खरपूस भाजून घ्या. त्यानंतर एक डाव तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी छान तडतडल्यानंतरच जिरे, कढीपत्ता, हिंग टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या टाकायच्यात. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि अर्धा चमचा आपल्याला उडदाची डाळ टाकायची. त्यानंतर टोमॅटो टाकून पाणी टाकायचं आहे. या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बटर किंवा चीज किंवा दूध टाकायचं आहे. त्यानंतर रवा टाकून वाफ काढून घ्यायची आणि शेवटी तूप टाकायचं. यामुळे उपमा हा मऊसूद हॉटेलसारखा होतो आणि खूप चविष्ट होतो.